नमस्कार मंडळी, मी शौनक अँड वेलकम टू आवर चॅनल. तर आज वर्षा नाही आहे, ती काहीतरी कामासाठी बाहेर गेली आहे. बट थंबनेल बघून तुम्हाला कळलं असेलच की हा व्हिडिओ कशा संबंधी आहे. तर मित्रांनो, माझ्या आईवडिलांची 50th वेडिंग ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला आम्ही सगळे बाहेर जात आहोत. तर इकडे BKCलाच एक रेस्टॉरंट आम्ही बघितलेलं आहे, शॉर्टलिस्ट केलेलं आहे. थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे आणि त्यासंबंधी सगळी माहिती तुम्हाला या ब्लॉगमध्ये मिळेलच. तर मग चला, आम्ही कॅब बुक केलेली आहे आणि आता ती आलेली आहे. सो लेट्स गो. आपण आलेलो आहोत BKC मधल्या मसाला लायब्ररी बाय जिक्स कारला. सो इथे आलेलो आहोत आणि आपण घेतलेलं आहे त्यांचं 10 कोर्स मील. सो त्याच्यामध्ये आम्ही 4 व्हेज आणि 2 नॉनव्हेज मील्स घेतलेले आहेत. सो दे विल सर्व 1 by 1. आता त्यांनी आम्हाला पहिले सूपचं विचारलंय. सूपमध्ये आम्ही वाईल्ड मशरूम चाय असं मशरूम सूप आहे आणि बघूया ते काय येत आहेत. आणि नॉनव्हेज मध्ये त्यांच्याकडे ऑप्शन्स होते प्रॉन्स आणि चिकन. सो ते आपल्याला ते 2 नॉनव्हेज मध्ये चिकन सूप देणार आहेत. आणि आमच्या अथर्वनी 10 कोर्स मील घेतलेलं नाहीये सिन्स त्याला आला काढाय. त्याने स्टार्टर्स मध्ये चिकन 65 सांगितलेलं आहे. 10 कोर्स मील सर्व करताना तुम्हाला त्या डिश विषयी माहिती दिली जाते, थोडी इन डिटेल दिली जाते. बट थोडक्यात जर तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला स्क्रीनवरच त्या संबंधी मी मेन्शन केलेलं आहे. सो आता पहिली डिश आलेली आहे, दॅट इज हिबिस्कस पाणीपुरी. थंड आहे आणि छान आहे. जास्त त्याच्यावरची स्टफिंग वगैरे केलेली नसते. बसून वाईल्ड मशरूम चाय त्यांनी आता सर्व केलेलं आहे. ड्राईड मशरूम आणि त्यांनी एक शुगर एजंट, म्हणजे शुगर नाही टाकली आहे पण एक एजंट टाकलाय जो शुगरचं काम करतो आहे. आणि मशरूम ब्रॉथ टाकलाय त्यांनी. आणि खरं सांगते त्याची टेस्ट भन्नाट आहे, अफलातून. यम्मी आहे. तर इकडे अथर्वकडे आहे चिकन 65, जे ॲक्च्युली चायनीज प्रिपरेशन नाही आहे, बट इट्स अ साऊथ इंडियन स्टाईल. फ्लेवर छान आहे. फ्लेवर इज गुड. फ्लेवर छान आहे, लाईक टेस्टी आहे. एक मसाला बर्स्ट झाला मी तोंडात. मसाला बर्स्ट सो गुड. सो सलाडमध्ये त्यांनी आपल्याला दिलं आहे वॉटरमेलन फेटा चीज सलाड. आणि फेटा चीज इन दिस फोम मध्ये आहे तो फेटा चीज. आणि वॉलनटची चिक्की टाकली आहे आणि हे ड्रेसिंग करून दिलं आहे. तर खाऊन बघूया आता आपण. नाईस. वॉटरमेलन स्वीट आहे, फेटा चीज किंचित सार टेस्ट आहे. सो ते कॉम्बिनेशन एकदम मस्त लागतं. जर आत्तापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आपण फक्त मास्टर शेफमध्ये बघत आलेलो आहे, तर लिटरली हे बघा एवढं पातळ येते. लेट्स एक्सप्लोर इट. एकदम ज्युसी आहे, एकदम ज्युसी आहे. चटणी वगैरे आहे. चांगलं आहे. बट ते असं ना की एक सजेस्ट करीन की इकडे आलात ना, आय वुड रिकमेंड गो फॉर व्हेज. हे नाही म्हणजे की असं राईट नाही आहे. व्हरायटी टाईप व्हेज जास्त. या ठिकाणी अला कार्ट मेन्यू आम्ही नॉनव्हेजचा ट्राय केला. इट वॉज गुड. आम्हाला आवडला तो.
ओके. अजिबात स्पायसी नाही आहे. बाकी जी काही इन्फॉर्मेशन ती खालती मी मेन्शन करतोच आहे, कारण बऱ्याच लोक येऊन इन्फॉर्मेशन देतात इकडे. सगळंच रेकॉर्ड करणं शक्य नाही आहे. जी इन्फॉर्मेशन आमच्या डिशची आहे त्याच्याविषयी खालती स्क्रीनवरच तुम्हाला माहिती मिळते. साऊथ इंडियन टेस्ट. मलाबारी पराठा विथ बीन्स इनसाइड. तर आता फायनली मेन कोर्स यायला सुरुवात झालेली आहे. मेन कोर्समध्ये तुम्हाला ऑप्शन आहे की ती डिश तुम्ही रिपीट करू शकतात, बट जे बाकीच्या डिशेस आहेत तिकडे हा ऑप्शन अजिबात अवेलेबल नाही आहे. तर कृपया याची नोंद घ्यावी. आता ना खऱ्या अर्थाने मेन कोर्सला सुरुवात झालेली आहे. तर असॉर्टेड रोटीचं आहे, म्हणजे बेसिकली नान कुलचा वगैरे आहे, बटर रोटी. या साईडला आहे लाल मांस, म्हणजे बेसिकली मटण आहे. इकडे चिकन आहे. आणि व्हेजमध्ये काय काय वर्ष? भेंडी जयपुरी आहे आणि हे चूरमा आहे इन येल्लो ग्रेव्ही. चुरा आहे, त्याच्यावरती फ्राईड अनियन आहे आणि येल्लो ग्रेव्ही आहे. तर हा असा आता मेन कोर्सचा मेनू सुरू होतोय. आता त्यांनी आम्हाला इकडे एक दाल बंजारा म्हणून सर्व केलेला आहे. लेंटिल्स बेसिकली आहे, मिक्स लेंटिल्स. सो विच इज नाईस. छान आहे. नॉनव्हेजचं प्रिपरेशन ओके, बट आय एम व्हेरी कीन टू नो की व्हेज कसं आहे. व्हेज इज ॲब्सोल्युटली मस्त. आणि म्हणजे रिकमेंड करशील ना तू? हा, आणि हा मी व्हेज जास्त रेकमेंड करीन, कारण त्याच्यात व्हरायटी खूप आहे. व्हेज See, प्रॉमिसिंग, आता खूप ही प्रॉमिसिंग वाटतं. भेंडीची भाजी आहे, भेंडी जयपुरी, बट इट्स नाईस मिक्स ऑफ बटाटा पनीर. यूट्यूबचे सगळे व्हिडिओज हे व्यवस्थित एडिटेड असतात, त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ जरी 12 ते 15 मिनिटाचा दिसत असेल, बट इकडे आम्ही कमीत कमी 1.5 तास तरी वेळ आरामात घालवला. प्रत्येक डिश सर्व झाल्यानंतर तुम्हाला थोडा वेळ देतात ते पचण्यासाठी, त्यामुळे तुमची भूक जी आहे ती व्यवस्थित मेंटेन राहते. ह्याच्यामध्ये त्यांनी हा दिला तो गुची पुलाव, जो मशरूम्स आहेत, गुची मशरूम्स, बटन मशरूम्स असा मिक्स पुलाव आहे. आणि सिन्स बाबा मशरूम खात नाहीत, त्यांनी हा एक मिक्स पुलाव दिलेला आहे. बट दोन्हीची टेस्ट ना भन्नाट आहे, भन्नाट. एक तर ऍक्च्युली दोघांचा फ्लेवर्स वेगवेगळे खूप आहेत. छान आहेत. हा, फ्लेवर्स आहेत वेगळे. ह्याचा फ्लेवर थोडा बिर्याणी. आपला बिर्याणी स्टाईलचा, बट हा, आणि हा सेकंड महागडे मशरूम्स आहेत हे त्यांनी सांगितलं. सो व्हेरी नाईस, इट इज मस्त आहे. तर मग एकंदरीत परत मी म्हणतो व्हेज इज द बेस्ट. व्हेज इज द बेस्ट. एकंदरीत वर्ष कसं चाललंय? एकंदरीत काय खूप छान चालू आहे. एवढं सगळं आयतं जेवण मिळते. आणि आता आमचं डेझर्ट आलंय. हे प्रत्यक्षात बघायला खूप वेगळं आहे आणि कॅमेऱ्यातनं खूप वेगळं दिसतं ना. रिअल टाइम बघण्याची मजा आहे. ही आहे पिस्ताचिओ रबडी अलॉंग विथ डिकन्स्ट्रक्टेड जिलेबी अलॉंग विथ द सॅफ्रन फोम. सो मला ते एकदम मास्टर शेफ मध्ये आल्याचं फील आलंय. हे सगळे शब्द फक्त तिकडेच ऐकलेत आपण. पण छान आहे आणि खूप गोड नाहीये बेसिकली. आणि हेवी आहे का? अजिबात हेवी नाहीये, खूप लाईट आहे. मेन कोर्स एवढा चांगला झाल्यानंतर हे लाईट बरं वाटतं. हा एंड एकदम मस्त आहे असं. ते डिकन्स्ट्रक्टेड कसं आहे? ते क्रंची आहे काय सॉफ्ट आहे? हा, क्रंची आहे एकदम. क्रंची आहे ना. जिलबीची बुंदी म्हणू शकतो आपण. अच्छा, ते सांगताय मिक्स करून चांगलं लागतं. अच्छा, मग मिक्स करायचंय का? ओके, आता सांग कसं आहे ते. आता तो तिन्हीचा फ्लेवर एकदम मिक्स झाला आहे सगळ्यामध्ये. सो टाइम टू वाइंड अप विथ दिस. हा, आता मी शांतपणे खाणार आहे. सो गाईज, फायनली आम्ही घरी आलेलो आहोत आणि एकंदरीत आमचा जो एक्सपिरियन्स होता दॅट वॉज गुड. आणि जसं मी आधी पण म्हणत होतो की जर तुम्ही अशा ठिकाणी जाणार आहात व्हेज की नॉनव्हेज, तर येस, गो फॉर व्हेज, रिकमेंडेड आहे. आणि माझे काही रिलेटिव्ज आहेत जे अशा रेस्टॉरंट्सला गेले होते किंवा ह्याच्यापेक्षा थोड्या हायफायला गेले होते, तिथे पण त्यांनी व्हेजच प्रेफर केलेलं. तर त्यामुळे त्यांनी असं सांगितलेलं की जर तुम्हाला इकडे या अशा ठिकाणी यायचं असेल जिकडे तुम्हाला 7 कोर्स मील, 10 कोर्स किंवा 14 कोर्स मील्स असे ऑप्शन्स असतात,
तर इथे तुम्ही व्हेज ट्राय करा. व्हरायटी व्हेजची खूप छान असते आणि तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी खाता येतात. तर बघू नेक्स्ट टाईम जर आम्ही अशा ठिकाणी कुठे गेलो तर आम्ही नक्कीच व्हेज ट्राय करू. बट ओव्हरऑल एक्सपिरियन्स वॉज गुड आणि थोडं एक्सपेन्सिव्ह आहे. सो जर तुम्हाला पटलं तर मग अशा ठिकाणी नक्की व्हिजिट करू शकता तुम्ही. तर चला हा ब्लॉग इकडेच थांबवतो. भेटू लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.